यूट्यूबच्या माध्यमातून चॅनल असेल ते म्हणजे स्पोर्ट्स एम्पायर. विशाल जालगावकर यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. विश्वजित जालगावकर यांची सुद्धा बसण्याची व्यवस्था केलेली आहे. मॅच झाल्यानंतर स्टेजकडे यायचं आहे. भोलेनाथ युवक क्रीडा मंडळ वावडी संघाचा कर्णधार सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. संघ पांगळोळी अंकेश वाजे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. संघ पांगळोळी विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. संघ पांगळोळी विनंती आहे जास्त वेळ घ्यायचा नाहीये. आणि या ठिकाणी सिद्धार्थ वरंकर यांचं देखील आगमन झालंय. मंडळातर्फे खूप खूप त्यांचे आभार. मुंबई मंडळाचे सदस्य श्री अरुण वाजे यांच्याकडून आमच्या मंडळास 511 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. मंडळ आभारी आहे. अरुण वाजे यांचा सत्कार करतील अजित जालगावकर शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. ₹500 भरघोस अशी देणगी आलेली आहे. चला सामना सुरुवात. दिवेश वाजे यांचं स्वागत करतील. प्ले. पहिला चेंडू या ठिकाणी खोला टाकण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. अनेक धाव पूर्ण होते.
सुंदर अशी सुरुवात होते सामन्या ठिकाणी. कोणी मारला? अजय यांच्या बॅट मधून आपल्या संघासाठी आपलं वैयक्तिक पहिली धाव येते. तसंच दिवेश वाजे यांच्याकडून आमच्या मंडळास 511 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. मंडळ आभारी आहे. दिवेश वाजे यांच्याकडून भरघोस अशी 501 रुपये. तसेच अशोक वाजे यांच्याकडून 501 आणि अरुण वाजे वाजे बंधू 511. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा कॉल भाऊया. ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट. थोडस गचा क्षेत्ररक्षण आणि त्याचा पूर्ण फायदा आणि एका धावेचा दुसऱ्या धावेत रूपांतर. यानंतरचा होणारा सामना सायगाव वर्सेस वेलास. सुंदर अशा 2 धाव पूर्ण होत आहेत. यानंतर धावसंख्या होणारा 6. सामना सायगाव वर्सेस वेळास. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस उडवण्याकरता यायचंय. आणि आता मात्र विकेट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू खाली राहतोय. मात्र बाईकच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल. संघ असेल तो म्हणजे वावडुंगी. धावसंख्या होती आहे ती म्हणजे 7. प्रफुल वाडुंगी संघासाठी आता मात्र चेंडू उंच असा फटका हवेत उचललाय आणि कॅच ड्रॉप होते या ठिकाणी. आणि नक्कीच 2 धावा या ठिकाणी मिळतील. आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती आहे ती म्हणजे 9. आवेश दिवेकर नंदकुमार वाजे जरा स्टेज कडे यायचं. धावसंख्या होत आहे 9. बॉलर असेल अमित. सुंदर अशी सुरुवात अमितच्या माध्यमातून. पहिला चेंडू होते डॉट स्वरूपात. सुंदर असा चेंडू हवेत उंच भिरकावलाय. पाहूया झेल होणार का. आणि चेंडू जाईल तो म्हणजेच 4 धावासाठी चौकार. 4 धावा येतील. अजयच्या बॅट मधून सुंदर असा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच वेलास संघाचा 13. कर्णधार कुठे असेल त्यांनी स्टेज कडे यायचंय. यानंतरचा होणारा सामना असेल तो म्हणजे सायगाव विरुद्ध वेळास. चला घाई करायची आहे. विनंती असेल प्रत्येक षटकादरम्यान टीम मीटिंग घ्यायची नाही आहे. विनंती असेल. नक्कीच डेड बॉल असेल. आणि आता मात्र
नक्कीच जोरदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण त्या ठिकाणी होते. फलंदाजचा पूल करण्याचा प्रयत्न होता. अमित ना आतापर्यंत सुंदर असं षटक मार्गस्थ आहे अमित यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र हलक्या हाताने खेळून काढले लेग साईडच्या दिशेने एक धाव पूर्ण त्या ठिकाणी. दुसऱ्या धावासाठी कॉल आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. येस, ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेचं दुसऱ्या धावेत रूपांतर. आता मात्र धावसंख्या संपोचते ती म्हणजे 4 चेंडू नंतर 16 धावा. संघ असेल तो म्हणजेच वावडुंगी. अच्छा, या मयूर दिवसातील मोरे सामना यांचं क्रमांक आगमन झालंय. 3. तसेच आमच्या गावचे संजय जाळगावकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आमचा मंडळ सतत आभारी आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू होतोय. उत्कृष्ट पेस पाहायला मिळतोय गोलंदाज अमितच्या माध्यमातून. आणि आता मात्र चेंडू होतोय. पाहूया पाहूया. येस, बिग 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 षटकार. प्रफुल्लच्या बॅट मधून उत्तुंग असा. आणि आता मात्र प्रफुल्लची बॅट तळपते. अच्छा, या मैदानातली जी सर्वात लांब रेंज आहे त्याच रेंज वरती आघात करतोय फलंदाज प्रफुल्ल. संतोष काबदुले तसंच हरी सोंडकर, गणेश देवरुखकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि आता होते धावसंख्या ती म्हणजेच 22. 2 षटकानंतर धावसंख्या होते 22. 22 आफ्टर 2 ओव्हर्स कम्प्लिशन. नाव सांग. आणि आता येत आहेत नवीन गोलंदाज साजन. पुन्हा एकदा डाऊन द. येस, पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या होते 28. 28. अजून उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत. दोन्ही फलंदाज फॉर्म मध्ये आहेत ते म्हणजेच अजय आणि प्रफुल्ल. धावसंख्या टॅक्सी मीटर प्रमाणे नुसतीच धावते. 28 धावा होत्या त्या ठिकाणी. उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 5 चेंडू मध्ये काय होणार. आणि हा पुढील चेंडू पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू खाली जातोय, जाऊन सरसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू एक डॉट स्वरूपात 2 धावा पूर्ण या ठिकाणी. धावसंख्या होते ती म्हणजे 28. आता मात्र नक्कीच बिग हिट खेळण्याचे डाव सुरू झालेत. उर्वरित 4 चेंडू आहेत. पाहूया 4 चेंडू मध्ये काय होणार. आता मात्र हलका चेंडू या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने उधळलाय. चेंडू जाईल पुन्हा एकदा राजाच्या बॅट धावांसाठी. धावसंख्या होती ती म्हणजे 32. आजच्या या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या असेल ती म्हणजे 32. अजून उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 3 चेंडू मध्ये किती 8 धावा आल्या तर मात्र नक्कीच 40 धावा पूर्ण होतील. नक्कीच 32च हायस्ट आहे. आतापर्यंत 28 हायस्ट होता. आता स्कोर झालाय 32. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. अरे, आणि आता मात्र थोडस क्षेत्ररक्षण. चेंडू हातात येत नाहीये आणि त्याच्या बदल्यात 1 धाव पूर्ण होते. बसून देऊ नका बाउंड्री लाईनच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं आहे. बघा, पंच आपला निर्णय देतील. पंचांचा निर्णयाचा स्वीकार करा, सन्मान करा. पंचांचा निर्णय अंतिम असेल.
आणि या ठिकाणी नक्कीच विकेटचं पतन. संजय जालगावकर. आणि आता येत आहेत नवीन खेळाडू संजय. आणि शेवटचा चेंडू आहे. नक्कीच संजू धावण्यासाठी आले आहेत. जोरदार धावावं लागेल आपल्याला शेवटच्या चेंडूवरती. आणि आता मात्र पुन्हा चेंडू उंचावला पाहूया. येस, पंच आपला निर्णय देतील. पंच आपण आपला निर्णय कळवतील. सर्वांनी संयम ठेवायचा आहे. पंच आपली कामगिरी बजावतील नक्कीच. पंच आपला नक्कीच निर्णय देतील. खेळाडू आपण कोणीही हस्तक्षेप करायचा नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. ठीक आहे, ठीक आहे. पंच थोडा वेळ थांबा. नक्कीच आपले कॅमेरामॅन चेक करतील आणि योग्य तो निर्णय देतील. थोड्याच वेळात आपल्याला निर्णय कळेल. झाडा लागला का चांगलं. आणि येतोय शेवटचा चेंडू. विकेट. धावसंख्या होते ती म्हणजे 33 आणि 34 धावांचं लक्ष असेल संघ पांगलोळ यांना. कंपल्सरी चेस करायला सायगाव संघ 3 षटकामध्ये. सायगाव संघाचा कर्णधार आणि वेलास संघाचा कर्णधार या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस उडवण्याकरता यायचंय. संतोष काबदुले, गणेश देवरुखकर, हरी सोनकर यांचं स्वागत करतील अरुण वाजे. शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन
सायगाव संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स कडे यायचा आहे. भोलेनाथ चषक 2024 साठी देणगी आलेली आहे. श्री अवेश भाई दिवेकर मुंबई मंडल अध्यक्ष 1000, माजी अध्यक्ष नंदकुमार वाजे यांच्याकडून 1001, अशोक काका माडिक यांच्याकडून 1000 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. तसेच प्रभाकर माडिक यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. मयुरेश वरणकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. तसेच दशरथ वाजे यांच्याकडून सुद्धा 1111 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. तसेच नितीन काते यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. अरुण वाजे यांच्याकडून सुद्धा 511 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. तसेच अशोक वाजे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. दिवेश वाजे यांच्याकडून सुद्धा 511 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. मंडल झालं का? सतत आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. आता येत आहेत नवीन फलंदाज अमित आणि श्रीधर. बॉलर कोण आहे? प्रवीण वाजे कुठे असेल त्यांनी स्टेज कडे यायचं आहे. स्ट्राईकवर आहेत ते म्हणजे अमित, नॉन स्ट्राईकला असतील ते म्हणजे श्रीधर, आणि पहिलं षटक टाकतायत ते म्हणजेच विश्वजित. 34 धावांचं प्रवीण लक्ष. वाजे यांचा सुद्धा 34. आगमन झालेलं आहे. प्रवीण वाजे यांचा सत्कार करतील अंकेश वाजे. हरिभाऊजी यांचा सत्कार करतील अवेश दिवेकर, हरी सोनकर. चला सामना सुरुवात करायचा आहे. स्ट्राईकला आहेत ते म्हणजे अमित, पहिले षटक टाकतायत ते म्हणजे विश्वजित. पहिला चेंडू येतोय वाईडच्या माध्यमातून, वाईड बॉल. सायगाव संघाचा कर्णधार कुठे असेल त्यांनी स्टेज कडे यायचं आहे. चला टॉस साठी यायचं आहे. पुढील सामना सायगाव विरुद्ध वेळास. क्रीडा मंडळासाठी प्रवीण वाजे यांच्याकडून 500 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. मंडळ आभारी आहे. आणि इथे डॉट चेंडू येतोय. गणेश देवरुखकर यांचा सत्कार करतील सागर काते. आणि आता सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. संघ वावडुंगी यांच्या माध्यमातून 2 चेंडूनंतर 2 धावा झाल्यात. 34 धावांचं लक्ष असेल. त्याच दरम्यान या ठिकाणी सत्कार होताना पाहतोय आपण. भोलेनाथ युवक क्रीडा मंडळ वावडुंगी तर्फे आपलं खूप खूप आभार. आणि आता मात्र सुंदर असा चेंडू गुड लेंथवरून पुन्हा एकदा डॉट चेंडू. मयूर मोरे कुठे असतील त्यांनी स्टेज कडे यायचंय. मयूर मोरे विश्वजित यांच्या माध्यमातून उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आणि आता मात्र चेंडू उंच असा भिरकावलाय. वावड्या झेल होणार का? आणि चेंडू जाईल तो म्हणजे सीमा रेषा पार. षटकार. निलेश धुमाल कुठे असतील त्यांनी स्टेज कडे यायचंय. निलेश धुमाळ आपण व्यासपीठावरती येऊन संपर्क साधतोय. सायगाव संघ आणि वेलास या दोघांमध्ये नाणेफेकीचा कौल होत आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत भिरकावल्या. पाहूया झेल होणार का? खेळाडू येतो. येस, प्रफुल्लने उत्कृष्ट, अजय माफ करा, अजयने उत्कृष्ट असा झेल टिपलाय आणि पहिला विकेट जातोय.
विकेटचं पतन खेळाडू बाद होतोय ते म्हणजेच श्रीधर यांनी उत्कृष्ट असा षटकार मारला होता, मात्र त्यानंतर पुढच्या चेंडूवरती बॅटची कडा लागते आणि उत्कृष्ट असा झेल करतायत यष्टीरक्षक अजय. आता येत आहेत नवीन फलंदाज कौशल. निलेश धुमाल याने व्यासपीठाकडे यायचंय. त्या दरम्यान टॉसचा या ठिकाणी कार्यक्रम होता. टॉस का बॉस कुठलं सांगा काय घेतलं विचार पटपट. आणि सायगाव संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकलंय. सायगाव संघ आणि वेला संघाला सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येत आहे सागर काते यांच्या हस्ते आणि अजित जाळगावकर यांच्याकडून त्यांच्या हस्ते. जोरदार टाळ्या होत्यात. आणि आता मात्र चेंडू खाली जातोय, डॉट चेंडू येतोय. त्या दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी सन्मान चिन्ह वितरणाचा कार्यक्रम. सायगाव संघ आणि संघ वेळास आपण याच्या स्पर्धेत सहकार्य केलात आणि सहभाग घेतलात त्याबद्दल खूप खूप आभार. त्या दरम्यान एक षटक पूर्ण होत आहे. धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजेच 8 धावा. आठ धावा धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजे 8. आता येत आहेत नवीन गोलंदाज रोशन. चला घाई करायची आहे. फुलटा चेंडू पंचांचा निर्णय वाईड +1. धावसंख्या होईल ती म्हणजे 10 धावा. आता असेल गरज ती म्हणजेच 12 मध्येच 24. पुन्हा एकदा फुलटा चेंडू या ठिकाणी लेग साईडला पूल केलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र एकच धाव मिळाले. धावसंख्या होती ती म्हणजे 11. आणि आता मात्र पाहूया झेल होणार का. एक पुन्हा एकदा चेंडू उंच उरकालाय. आता मात्र चेंडू नक्कीच ग्राउंडच्या बाहेर जाईल आणि चेंडू जाईल 6 धावांसाठी. षटकार येतोय. कोणी मारला. आता मात्र कौशल सामन्यात आपल्या संघाला परत आणतोय. धावसंख्या होते 18 रन. आता असेल गरज ती म्हणजेच 16 धावांची. 9-16 9 मध्ये 16 धावांची. आता मात्र 9 मध्ये 16. लेग बाईट्स. सायगाव संघ आपला निर्णय कळवायचा आहे.
आणि आता मात्र उत्कृष्ट असा ब्लॉक मारण्याचा प्रयत्न, चेंडू राहते पायावरतीच, एक धाव पूर्ण. आणि ह्या ठिकाणी अजय यांच्याकडून एक उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या होते 20. आता असेल गरज ती म्हणजे 7 मध्ये 14. नक्कीच या चेंडूवरती जर चौकार किंवा षटकार आला तर मात्र सामना नक्कीच एका रंगतदार मोडवरती येईल. पाहूया दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळणार का. हिरकणी संघाचे कर्णधार उत्कृष्ट गोल, रमेश माडिक बॉल यांचं आगमन झालेलं आहे. आणि आता मात्र 2 षटक पूर्ण झाले. धावसंख्या होते ती म्हणजे 20 धावा. हिरकणी 11 संघाचे कर्णधार. आता असेल गरज ती म्हणजे 6 मध्ये 14 धावांची गरज. आणि यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे सायगाव विरुद्ध वेळास. सायगाव संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सामन्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सायगाव संघ वेळेत असेल, वेळेचं बंधन आहे, वेळ कमी आहे, वेळेला महत्व द्या. चला घाई करायचे संघ सामने. वावडुंगी विरुद्ध पांगळोळी. वावडुंगी संघ आता येतोय नवीन गोलंदाज प्रणव. हा बाई बाई एक नंतर टॉस करून येशील ना तर होऊन जाईल व्यवस्थित. चला 6 मध्ये 14. गोलंदाज प्रणव. बॅट्समन स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकवर आहे ते म्हणजे अमित. 6 मध्ये 14. पहिला चेंडू शॉर्ट टाकण्याचा प्रयत्न, पूल केला, एकदा पूर्ण. पाहूया दुसरी धाव नका, थोडंसं कशा क्षेत्ररक्षण आणि 2 धावा सक्सेसफुली कम्प्लिटेड. आता असेल गरज 5 मध्ये 12. पाच मध्ये 12 धावांची गरज. आणि हा पुढील चेंडू पाहूया काय होत आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढले, एकदा पूर्ण होते. त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा कॉल, मात्र फलंदाज नकार देत आहेत आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र सामना येतोय 4 मध्ये 10. आता मात्र काहीतरी नक्कीच कौशल्यानं वेगळं काहीतरी कौशल्य दाखवावं लागेल. आता मात्र 4 मध्ये 11. 4 मध्ये 11 धावांची गरज. आणि आता मात्र उत्कृष्ट असा बाउन्स मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू वरतीच जातो, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल आणि वरती थ्रो केलाय आणि थ्रो येतोय, चुकीच्या ठिकाणी थ्रो येतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 3 मध्ये 9 ची गरज. आता मात्र 3 चेंडू मध्ये नक्कीच एक चौकार किंवा षटकार आपल्याला लागावा लागेल, कारण सामना कंपल्सरी चेस करणं बंधनकारक असेल. 3 मध्ये 9 कौशल्यानं काहीतरी नक्कीच करावं लागेल. एक चौकार जरी आला तरी तुम्ही या सामन्यात नक्कीच टिकून राहाल. मात्र तितकीच शानदार आणि उत्कृष्ट अशी 3 मध्ये 9. प्रणव तितकीच शानदार प्रणवची अशी कामगिरी पाहायला मिळते. 3 चेंडू 9 धावा, 9 धावा 3 चेंडू स्ट्राईकला. कौशल्य आणि आणि आता मात्र पाहूया काय होतं. चौकार. 4 रन. नक्की चौकारची गरज होती. चौकार येतोय कौशलच्या बॅट मधून. सामना वळतोय 2 मध्ये 5. 2 ला 5. मात्र 5 करणं बंधनकारक असेल. खाली टाकला बॉल, बॉल खाली टाकला यॉर्कर ना. आता कौशल हा चांगला बॅट लागले. बॅट चालू आलाय, गेम चालू आलाय. 2 मध्ये 5. आता मग नाही मध्ये यायचं नाही. अनंत विनंती आहे, सामन्याच्या मध्ये जायचं नाही. पंचांच्या परवानगीशिवाय कोणी जायचं नाही मध्ये. व्यवस्थापन कमिटी आपल्याला देखील विनंती आहे, सर्व खेळाडूंना याची नोंद करून द्यायची आहे. 2 मध्ये 5 धावा. आता मात्र प्रणवला काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल. सामना कंपल्सरी चेस
आणि हा पुढील चेंडू. ओ वॉट अगेन, वॉट बॉल. आणि आता मात्र येतोय चेंडू डॉट. 2 मध्ये 5 होते. उत्कृष्ट कमबॅक करतोय गोलंदाज प्रणव. आणि आता सामन्याचं समीकरण राहील ती म्हणजे 1 चेंडू 5 धावा. म्हणजेच तुम्हाला कौशल या ठिकाणी षटकार मारणं बंधनकारक असेल, कारण चौकार जरी आला तरी सामन्याचा विजेता असेल संघ वावडुंगीच. सामना कंपल्सरी चेस करणं बंधनकारक असेल. 1 मध्ये 5 षटकारच आला पाहिजे. आता मात्र आजचा शेवटचा चेंडू असेल तो म्हणजे गोल्डन डिलिव्हरी. चला 1 चेंडू 5 धावा. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या होत्या. 1 मध्ये 5. प्रणव टू कौशल. आणि सामना संपतोय, सामना रंगतोय, सामना जिंकतोय संघ वावडुंगी. चला सायगाव संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सायगाव टीम सायगाव. मॅन ऑफ द मॅच वावडुंगी संघामधून अजय. अजय काते.